नात करते का हॉटेल भाग्यश्री यायच लागतं, जेवायलाच लागतं हॉटेल भाग्यश्री. घरानं जुनी डोकरी बघू शकता. काहीतरी नको म्हणू. आजी आजी पडशी ना, आजी पडशी. पंढरपुरात देव माझा विठ्ठल. 3 ब्लॉगर आहेत एके घरात, 1 2 आणि तिसरा कुठं आहे तो मागायचा. बघू शकता पंढरपूरच्या देवळात पण लगीन लागलेला आहे. बघू शकता हे बघा लगीन चाललाय. पाऊस सुद्धा आहे नाही का ते नॉर्मल बघू शकता. काढतं इथं येऊ पण व्हिडिओ काढतोय, मी पण व्हिडिओ काढतोय. या दोघे सख्या बहिणीशी आहेत. आताशी त्यांच्या भांडणं करून झालेल्या आहे. दोघींच्या नात लगेच जवळ झाले. यांचं असंच असतं घरापून. आता मी चाललो तुळजापूरला चाललो आता. म्हणजे 10 तास रनिंग आहे तुळजापूरला. आता निघलो उद्याची 2:30ला. उद्याची वस्ती होईल आपली तुळजापूरला. हा पण आता निघलो 2:30ला. म्हणजे उद्या दुपारपर्यंत पोहोचू तुळजापूरला. तिथं वस्ती करू. वस्ती करायची. मग परवा काय आहे पंढरपूरला. परवा सकाळी अक्कलकोट आणि पंढरपूर परवा करून घरचा रिटर्न प्रवास. म्हणजे अजून 2 दिवस आहोत. तर आता आपण थांबलेलो चाय प्यायला. आता किती माहिती का 70 किलोमीटर आपण प्रवास पुढे आलेलो आहोत. 1 वाजला. आता आम्ही 1-2 तासांनी पोहोचू तुळजापूरला. उपास आहे ना तुम्हाला. काय वडापाव खायला आता आम्ही एखादा भाऊ घेतला. त्याला ते बाजूची लोक कधी हलकडे बघायला. आता गायला आपण पोहोचलेलो सगळं सामान उतरवलेलं आहे. आता मध्ये बसलेले. आता कुठं पोहोचलो तुळजापूरला पोहोचलो. काय पाहिजे मग पनीर बाहेरचा नाही चांगला लागेल. आपण पनीर आणू इथं बनवू. जा बाईक घेऊन. चल बाईक नाही चल स्प्लेंडर त्याची. 1 2 3 आता मॅगा बनवून घेऊ. टाक अजून बाहेरचा वडा काय सांगू मग तुला. बेसन अख्खा बेसनच असतं ना तो. आतमध्ये नुसार आऊशी कशाला पारशीचे फेकलं सगळं खालत नाही. 2 दिवस जेवत नाही घरी बनवून दिवस घरात बनवून खाता. कारण की इथं चव नाही. जेवणाला चव नाही. बाकी तुम्ही सगळ्या घरांची घेऊन या आणि इथं बनवून खा. 1 नंबर. दाल भात 1 नंबर. मॅगी झालेली आहे ते बनवून बघू शकता. इथे चपाती जाड बनवलेली आहे मम्मीनी. कारण की ते लाटणं बरोबर नाही. तो आज झोपाचा आहे आणि सकाळचे 5 वाजता इथून निघायचं आहे दर्शनाला. अभिषेकला. तिथे आलो का मग नंतर परत जरा झोपू न मग निघू. दुसरा स्टॉप कुठं आहे शिर्डी अक्कलकोट पंढरपूर. चला आता खालती जाऊ ना. मॅगी खाऊ. मॅगी काय तुला पण नको. हा आता मॅगी खाऊन घे. चपाती झालेली आता चावी देते. आम्ही आता घेऊ भाजीपाला. काय नो माझा मोबाईल आणते तसे फोन करत गेल्यावर काय पाहिजे नाही. आम्ही डायरेक्ट आता ज्या आम्हाला आवरण ते घेऊ. चला तर आता काय आपण स्प्लेंडरवर निघालो आहोत. ही आमची पण अशी स्प्लेंडर होती किती वर्ष आधी 2000ला. म्हणजे झाला असतील 25 वर्ष तेव्हा स्प्लेंडर होती. असंच आम्ही पण फिरायचो. आम्ही आय लव्ह तुळजापूरच्या इथे पोहोचलेलो आहोत. आता इथून समोरच्या बाजूला सांगला त्यांनी जावाला. आता आम्ही ओवल्याशी बाईकवर आलेलो स्प्लेंडर घेऊन इथे तुळजापूरला. कारण की आम्ही घर सोडलेलं आहे दोघाही. कारण की आता आम्ही इथे धंदा करणार आहोत रिक्षा चालवायचा. ही बघाशी बस आहे. वरती पण बसली बाबाचा बाबा. आणि इथं पण बसली कलती. ही मस्त बस. चला आता आपण पोचलेलो आहोत तिथं. भाजीपाला 2-3 जणांना विचारून पुरं आलो नाही. आता बघू इथं कसा भाजीपाला भेटते का. चला आता इथून मटकी घेऊ आपण. मटकी तिथून चंबाटी कांदा बटाट सगळं भाजी पण याला पोरायला काय बोला दादा. चला तर आता भाजीपाला घेतलेला आहे. आता आपले स्प्लेंडरवर बसू आणि निघू. जाम काही बी घेतला आहे. आता मस्त वाटला असा भाजीपाला घेताना. समजत तर काही नव्हता. सगळं ओलत होतो खालती. औषधी फिरताव पनीरच भेटत नाही. काय बोलत आता काय यार. सॅड मॅने. ओके चला आता समोर बघू. पॅकेटवाला पनीर घेतलेला आहे. कारण की सुट्टा पनीर नाही इथं बोलतो. आता घेतला येऊ मग बोलत चल आता काय करशील. समोरच्या बाजूला ATM मधून पैसे काढला नाही तर आता काय माहिती. लकवलं पैसे घेतलं कवलं बघ असा म्हणजे आपल्या स्पॉट थंडी कापलेलाच आहे. चपात्या झाल्या ना बसल्या. हा सगळी नाही आणला. काय आणलं झाली का मी मटकीची भाजी. मम्मी वाटण पण टाकलेलं आहे. भाजी बटाट पण टाकतो. चला आपण जायला आहे बाबाची आठवण आली आज म्हणून. बाबाच्या एका भात. किती वर्ष आलं बाबाला जाऊन आपले 7 वर्ष. किती वर्ष लागपा
2017 8 वर्ष होती. 8 वर्ष झाली, 8 8 वर्ष. वर्ष. आता तर जेवण झालेलं आहे. मम्मी पनीर जास्त मला ठेवा. मम्मी असं नाही, मम्मी असं नाही. बनवलंय बाबाच्या का दाखव. एक नंबर बनवलाय, एक नंबर बनवलाय भात. आता जेवण घेऊ पटापट. ऐका. ना कुठं जावंच नाही आज. तुम्ही जाणार का उद्या सकाळचे 5 वाजता निघायचं ऐशी सकाळचे 5 वाजता निघायचं. आता कुठं बघू गेलो तर मार्केटमध्ये जरासा फिरायला, नाही तर डायरेक्ट झोपू सगळी. मला तर परफेक्ट वाजून 5 वाजून 50 मिनिटं झालं आणि आम्ही आता निघलेलो आहोत. अजून का लोकच आहे, उजेड झाला नाही. तुळजापूरच्या देवळात चाललो. जास्त लांब नाही इथून. इथं रूम आहे बाजूला आणि इथे चालत चालून समोर मंदिर आहे. 2 मिनिटावर मंदिर. एकूच घेतला मम्मीसला नाही येतला. मम्मीचं केस सुट्टा येत ना, तुझं केस सुट्टा आहे ते फॅशन फॅशन आता देवस्थान आहे का मॉडल आहे ती मॉडल. अजून खाली आहे, जास्त लोक आले नाही. 2 तासच झालं मंदिर चालू होऊन. तो आपला तुळजाभवानीचा मंदिर बघू शकता. एक नंबर बाहेरून कसं वाटतंय. आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर यो आहे मंदिर बघू शकतो. मागच्या बाजूला आलो ना मी आता. इथं पण नंतर येऊ. पहिलं आपल्याला मेन दर्शन घ्यायचं आहे. तिथे आतमधून जाऊन तो बघू. बोला काहीतरी. नाव काय तुमचा? गोंधळी, प्रतीक्षा गोंधळी. प्रतीक्षा गोंधळी का? चला. नेमकी टाइम चालू आहे बाबाजांचा. बसलं सगळं बाबाचा फोटो काढता बघू शकता. कुठला तुम्ही? हा पलटण. पलटण कुठं आला? दोघी झाले तुम्ही? पंढरपूरला पण जाणार आहे. आम्ही पण जाणार आहोत पंढरपूरला जाणार आहे, देवदर्शन करणार मग जाणार आहे. आम्ही पण चाललो पंढरपूरला. होय, आम्ही त्याला जाणार आहे येरमाळ्याला. आता तुम्ही अभिषेकाला आतमध्ये पोहोचू आपण. आता 10 मिनिटात आतमध्ये पोहोचणार आहोत. आमचा अभिषेक आहे. आतमधून झाला ना, आतमध्ये देवीच्या पायाची डोका ठेवून नव्हते घेतला. आता समोर चाललो. का पाऊस आलाय, अभिषेक आला ना तिथं समोर चाललो. पाऊस आलाय. काल रात्रीपासून पाऊस पडतोय तर 3 वाजल्यापासून. काय नाव आपलं? संगीता. संगीता शशिकांत गायकवाड यांची देवीला केलेली साडी चोरी ओटी पूजा देवदर्शन देवीच्यांनी पोहोचलं. सुख दे, समाधी दे, शांती दे, मनाची इच्छा पूर्ण कर. मंदिरात दर्शन झाली, पूजा झाली, अभिषेक झाला. आता देवाला निवड दाखवायचा आहे आणि मला प्रसाद घरी जाऊन खायचा. चला आता खाऊन घेऊ. बाले पुण्याला आपल्याकडे गायकवाड परिवार आपल्याकडे दर्शनासाठी आले. त्यांना विचार आपली सोय कशी झाली का? चांगली सोय झाली. अभिषेक दर्शन पण आम्हाला 5-10 मिनिटातच झाला. अभिषेक वगैरे आतमध्ये मंदिर तर येताना तुळजापूरला येताना कमीत कमी 8 दिवस अगोदर आपले आधार कार्ड आपल्याकडे पाठवून द्यावे. माझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे 9172848426. मंदिराचा टायमिंग असतो सकाळी, अभिषेकाचा टायमिंग असतो सकाळी 6 ते 9, संध्याकाळी 6 ते 9 वाजता. दोन बाजू होत्या. नकार नाही. प्रयत्न करत राहायचा. दोन्ही बाजूचा होता काहीतरी रावा नव्हता. मम्मीसनी फक्त असा हाताशी आलो तो. आम्ही आमचा आपाप आला. मम्मीची इच्छा पूर्ण झाली, माझी इच्छा पूर्ण झाली. आईला सांगितलं प्रयत्न करावा. या विना काय कर काही नाही आला. प्रयत्न फक्त लिहला तिथं. प्रयत्न केल्यावर सगळा होईल. बाहेरच्या बाजूला सिद्धिविनायक मंदिर आहे. आता आम्हाला भिजतच जावं लागेल कारण की आमच्या छत्र्या तिथं पलवलेली आहेत. आता काय करशील, आता काय बोला भिजत जावं लागेल. आली सगळी भिजली आता जाम बेकार. आता काय करणार याला. पाऊसच जाय नाही का तू नॉर्मल बघू शकता तुम्ही. पक्का झाला पाऊस झाला. आली आमची अंघोळ झाली. आता भिजत चाललो. रिक्षा लांब आहे. इकडे रिक्षा पण नाही बोलताना त्या अपंगांसाठीच रिक्षा आहेत फक्त. आता काय बोलत होतं तर जावचं. पाऊस पण थांब नाही. जाऊ ते भिजत आता तिथं जाऊन आंघोळ करू गरम पाणी. सगळा आम्ही काय केलं माहिती का, पाण्याने उरव्याचं मारत होतो ना तर त्या मावशा पिसाळल्या बाजूच्या. चला आता पटकन आंघोळ करून घेऊ. इकडे काय रे. चला आता पॅकिंग झालेली आहे. निघू आपण. असं कर. सगळं शिकवायला लागते का.
चला आता पॅकिंग झालेली आहे. आता कुठचा नेक्स्ट स्टॉप कुठचा आहे मम्मी? अक्कलकोट. अक्कलकोट आता याला अक्कलकोटसाठी आता श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात झालेलो आम्ही. लिस्टिप बिस्टिप लावताना आता काय लिस्टिप लावली आता लिप बाम लावला. रिसेंटली आता चालू आहे. आताच चालू केलं म्हणजे आता चालू केले. आता सध्या आपल्याकडे 3 रूम आहेत. जवळपास मंदिरापासून 10 मिनिटाच्या 6 मिनिटं पण 5 मिनिटं चालत गेल्यावर 5 मिनिटात 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सच्या अंतरावरतीच आहे. इकडे आपल्याला AC नॉन AC डिलक्स रूम अवेलेबल आहे. इव्हन सिनियर सिटीजनसाठी ग्राउंड फ्लोअरवरती पण रूम अवेलेबल आहेत आपल्याकडे. रेट सांग आपलं. सीझन ज्यावेळेस नॉर्मल असतं त्यावेळेस आपल्याकडे नॉन एसीचा रेट 1,500 रुपये आहे आणि AC आपण 2,000 रुपयापर्यंत देतो. तर आपल्याकडे टेरेसवाले रूम आहेत, बाल्कनीवाले रूम आहेत. जेवण बिनवण इथं बनवू शकतो. जेवण वगैरे आपण तुम्ही बनवू शकता. प्रशस्त पार्किंगसाठी जागा आहे. 24/7 हॉट वॉटर आहे आणि वायफायची सुविधाही उपलब्ध आहे. ओळख झाली का आता? 2 ओळख झाली आता. लोणचा कसा असतो? लोणचा वाटला. आवडलं का? त्याला लोणचं आवडलं. आवडलं ना? पार्सल पण घेतला आम्ही. चला आता निघू आपण इथून डायरेक्ट रूम भाड्यात घेतला चांगला. गेली JCB वाला ट्रक डायरेक्ट खाली गेला. बघू शकता तुम्ही इथं काढतोय. इथं येऊ पण व्हिडिओ काढतोय, मी पण व्हिडिओ काढतोय. खाली गेला डायरेक्ट ट्रक. तो 30 किलोमीटर आला डायरेक्ट. आता अक्कलकोटला पोहोचू आपण. 1 तासाच्या आतच पोहोचलो अक्कलकोटला. नाही चांगला शर्टाला इस्त्री पुन्हा आहे. आता काय घातलं बघा. यांचा कपडा भिजला म्हणून, साड्या भिजल्या म्हणून जगा घातलं. मी पण काय घातलं बघा. काय बाळा दादा द्यावा ठिकाणी चालले तुम्ही. साड्या भिजल्या खाली. पाणी किती होता तुमच्याकडला? माझं पण पाणीला घ्या. तुम्ही 1 नंबर आहे. फर्स्ट टाइम आलो. 1 नंबर मंदिर वाटतं इथे. चला आतमध्ये श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. त्यांना लेडीजला आतमधून एंट्री आहे आणि आम्हाला बापायांना बाहेर. मला दर्शन झालेलं आहे. गर्दी बघू शकता. जाम गर्दी आहे इकडे. नंबर दर्शन झाला. भारी वाटलं. एकदम मस्त वाटलं. फर्स्ट टाइम आलतो. एकदम वरचा पण इंटिरियर 1 नंबर आहे आणि देऊळ पण 1 नंबर आहे. मजा आली. कसली स्माईल आहे बा. 1 नंबर असते. दोघांची स्माईल 1 नंबर आहे. बघू शकताय काय 1 वर्षापासून अशीच नाही का. 30 वर्षाला असती मम्मी अशीच करायच ना. तशीच करायची. जुनी कारांची जुनी घराणं जुनी डोकरी बघू शकता. बघू शकता जुनी डोकरी ऐकून ती ऐकून काहीतरी नको बोलू. मला वाटलं का ऐकला काय तिने. नाही ऐकला तिने. पण ती म्हणजे तिने असा इग्नोर केला तिने. आता एखादी असते तर काटा करला असता. काय पण जुनीच आहे. ही काय पण जुनीच आहे. ही माणसं पण सगळी जुनी आहे. ती घरा पण सगळी जुनीच आहे. जुनी घर आहे सगळी. पंढरपूर आहे तसंच आहे. चेंज नाही झाला काही जास्त. अय्यो बाबा पण याला गेले 4 वर्षापासून मी बघतोय. 40 वर्षापासून बाबाला बघलेला आहे. आजी ओ आजी पडशील ना. आजी पडशील. पडलेली जवळ. आजी पडशील गो आजी पडशील. आजी आता पडली असती जाम बेकार. कारण की उंट होता का घोडा होता काय माहिती. गाधा होता गाधा. पंढरपुरात देव माझा विठ्ठल विठेवरी देव उभा. पुरं विसरलो. आहे म्हणजे इथून आहे एंट्री. समोरून इथून एंट्री आहे. आपण मुखदर्शनाला लगीन लागलाय. लगीन काही देवलामध्ये लगीन बघू शकता. लगीन लागलाय देवला. बघू शकता पंढरपूरच्या देवळात पण लगीन लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता समोरच्या बाजूला लगीन लागला. आता आम्ही बघला 1 नंबर डायरेक्ट लगीन. देवला लगीन डायरेक्ट. दरवाजा आहे. आतमध्ये एंट्री आहे मुखदर्शनाला. बघू शकता आता मंदिर दर्शन झालेलं आहे आपलं. तशीच घेऊन आता समोर एक आहे तिथं पण जाऊ. दर्शन रामकडे इकडे एक आहे तिथे जाऊ. आता एकच देऊळ असा आहे का इथं विठ्ठल तिकडं आहे ना. रखमा इथं ठेवली समोर. काय आहे असं काय सांगतात. त्याला उपाधी लागत नाही. ते एकटं आहे. एकटं आहे का. बाकी देवळां सगळे असं म्हणजे विठ्ठल रखमाई सोबत असताना. आता आमच्या गावात पण देऊळ आहे त्याच्यासोबत आहे. पण इथं असा वेगळा आहे. विठ्ठल इकडे आहे ना. रखमा इथे असे लांब लांब ठेवले. आता त्याची स्टोरी काहीतरी असं आपण बघू. हां बाकी मंदिराने एकत्र असतात. ते स्वयंभू मूर्ती
हा रुसून इथं बसलेली येऊन म्हणून देऊळाचा इथे वेगळा आहे आणि रखमाई विठ्ठल रखमाईचं तिकडे समोर आहे विठ्ठल तिकडे आहे तर रखमाई इथं आहे असं मंदिर आहे. मी पण पहिल्यांदाच आलतो ना म्हणजे गेलेला आलतो असं बारका होतो तेव्हा आता या नव्हती आता फक्त तर इथं असं वेगळं वेगळं आहे म्हणून मला विचारावा. झाला एक नंबर झाला मुख दर्शन कारण की बोलतं जवळ बोलतं पाय टेकून बोलतं काही एक लोक 8-8 तास थांबलेली मग त्यांना म्हणजे अशी लोटत डोका पण टेकून देत नव्हती लगेच लोटत म्हणून बोललो आम्ही नॉर्मल घेता मुख दर्शन. एक नंबर झाला लांबशी बघायला पण भेटला उलटी तिथं जवळ जात होती त्यांना लोटत होती डायरेक्ट आम्ही मुख दर्शनला थांबलेलो व्हिडिओ काढल्या. डायरेक्ट यूज करून टाकला साधं बनवलं नाही एकच लाव नको पप्पा या काय बनवलंय बघ काय बनवून दाखवू म्हणून दुकानात घ्यावं का दुकानात या घेतला मोठी पिशवी का नाही नाही यानं कुठे नाही आवाज नाही पाहिजे आता आवडा घेतला अजून बोलतोय 2 गाड्या घ्यावायच्या आता या काय उडवण्यावर आता आली होती हा एवढं नाही आणली नाही आम्हाला साहिल गायकवाड भेटलेला आहे आणि मम्मी पप्पा आणि आम्ही तुमच्या फॅन नाही असं काही नाही तीन ब्लॉगर आता किती दिवस आहो तुम्ही आता आम्ही आजपर्यंतच होत उद्या आमचा अभिषेक आहे का ओके चला काही नाही चालते ना आता तुमचं पण डेली टाकत राहा फक्त दोन आहेत का चॅनल 3 ब्लॉगर आहेत एके घरात 1 2 आणि तिसरा कुठं आहे तो मागे तिसरा. चला मग आता आम्ही निघतो बाय बाय. आता आवरा खेळणं घेतलं घरागावाचा गावाचा तण अजून खेळणं पाहिजे बोलतो आता ना काय बोलायचं आहे ते बघ तरी गाड्या बघत बसले काय बोलायचं. आम्ही इथं गाठलो आमचा हात दुखायला लागला इथं सगळा सामान धरून एक काम कर इकडे बघ चल घरा चल तू घरा चल तू सगळा बघत बसतो हे कटलवलंय मग मिसनीकरा कौशल किंवा तिथे तिकडं काय घेत आहे हातान घाला काहीतरी चल रा चप्पल घातलेली वा बेटे वा झोपण होतीस का झोपेला पप्पू नाद करते तो हॉटेल भाग्यश्री यायच लागतं जेवायलाच लागतं हॉटेल भाग्यश्री जवशिव असं काहीतरी नाव आहे हॉटेल भाग्यश्री तिथे आलेलो होतो मी जेवायला. धनराज स्पेशल आहे धनराज स्पेशल. त्याला काय आपला शनिवार रविवार सोमवार बुधवार 5 दिवसाचा प्रवास इथे एंड झालेला आहे. आता हे बंदूक घेतलेला आहे त्याच्या माचीशी कांडी टाकायची आणि वाचताना 1 नंबर ठोकतो आवाज 1 नंबर आहे. तर चला आता लरू नको या दोघे सख्या बहिणीशी आहेत आताशी त्यांच्या भांडणं करून झालेल्या आहे दोघींच्या नात लगेच जवळ झाले यांचं असंच असतं घरापून अशा भांडणं करतात मग लगेच मग अर्धा दिवस झाला का संध्याकाळ झाली का परत दोघे जवळ होता आता काय बोलायचं दोघी ना जा. आता पान शॉप मध्ये आलतोय ते मागे तिथे माचीच घेतलेली आहे कारण की मला ती बघायची ट्राय करायची वाजून कसं वाजते ते कारण की बंदुकी तवरे भारी घेतल्या ना आता वाजून बघू वाजताना नाही वाजलं तर आता काही तवरे परत नाही होऊ नाही शकत पण बघू आता नशिबान चांगले असते तर वाजते. मारू का बाबा मारू गोली टाकली त्याच्या गाडी इथे 120 स्पीडला गाड्या येतात 40 लाखाची बंदूक घेतलेली आहे त्याची बघू आपण गोली टाकलेल्या कशी उडते ती चायला डुसकी आहे चांगला तुला उलटा टाकला नाही ती उलटी टाकली मी काहीतरी जरा चुकी राजू चल आता वाजत राहील आता पटकन एक वाज चल
यो भाई उठलेला आपला दार चावीशी उघडला आम्ही. 5 दिवसाची जर्नी संपलेली आहे. पाय बी मोडलेले आहेत पार गाडी बसून तिथं बसून इथं चालून बाबा गर्दी बिर्दी. चला आता ब्लॉग इथं एंड करू.